माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। रामकृष्ण हरी माऊली। मी संदीप देसाई। भेटी लागे जीवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नीरा भिवरा पडे दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी, अंती ते वैकुंठ प्राप्ती, ऐसे परमेष्ठी बोलिला। तुकोबरायांचा हा अभंग नीरा स्नानाचं उत्तम वर्णन आणि महती सांगणार आहे। ज्ञानेश्वर माऊलींचा नीरा स्नान सोहळा संपन्न झाला। अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये होणाऱ्या नीरा स्नानाला अतिशय महत्त्व आहे। पालखी मार्गातला हा महत्त्वाचा टप्पा असतो। नीरा स्नानानंतर माऊली पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन हबप श्री हैबत बाबांच्या जन्मभूमीत म्हणजेच सातारा जिल्ह्यात प्रवेश करते। पालखीचा आज लोणंदमध्ये मुक्काम असणार आहे। लोणंदमध्ये 2 दिवसांच्या मुक्कामासाठी माऊली विसावणार आहेत। तर तुकाराम महाराजांची पालखी उंडवडी गवळ्याची इथून आज निघाली। तुकोबांच्या पालखीचा बारामतीमध्ये मुक्काम असणार आहे। माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेही नगुरी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण गोविले। ह्या न्यायाने ज्ञानोबारांनी सर्व संतांना घेऊन पांडुरंगाच्या भेटीला ज्या वेळेला आणले, करेचा उगम सासवडला आहे, पंढरी पुण्यभूमी आहे भिवेरेच्या तिरी। मग करेचा उगम भिवेरेमध्ये झालेला आहे आणि तो पंढरपूर परमात्मा ह्या निरेमध्ये निरेच्या तिथं प्रगट झाले आणि या सर्व संतांचं स्वागत परमात्म्याने हित केलं। माऊल्यांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आलं। भक्तिमय वातावरणात आणि विधीपूर्वक हा सोहळा संपन्न झाला। याचंच वर्णन करते आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी। विठू विठू करीती वदन, साध घाली हृदयाशी, माझ्या पंढरीची आई। या सगळ्याच ओढीने आणि तेवढ्याच आर्ततेने सगळा वैष्णवजन पंढरीकडे निघालेला आहे। आज माऊलींची पालखी नीरा येथे आहे। दुपारी नीरा स्नान होतं। महत्त्वाचं हे स्नान मानलं जातं। माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं। नीरा नदीचा हे सगळं पात्र आहे आणि अतिशय मधोमध येऊन हे स्नान जे आहे ते घातलं जातं। एक आगळीवेगळी परंपरा ही आहे। आळंदीपासून सुरू झालेला हा सगळा सोहळा आज नीरा म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर हे स्नान होतं। त्याचबरोबर अनेक वारकरी जे आहेत ते सुद्धा नीराच्या पात्रामध्ये आंघोळ करण्याचा, स्नान करण्याचा आनंद लुटतात। एकंदरीतच नीरा स्नान झाल्यानंतर संध्याकाळी पालखी जी आहे ती लोणंदकडे प्रस्थान करते। लोणंदला आजचा रात्रीचा मुक्काम होतो आणि ह्या सगळ्या वैष्णवजनांचा एक आगळावेगळा जो महत्त्वाचा टप्पा आहे पंढरीचा, तो सुद्धा पार पाडला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IVN लोकमत, नीरा। संत सोपान महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर नगर इथं पार पडलं। रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी संख्येनं गर्दी केली होती। आपण या दृश्यांमध्ये बघतोय की वारकरी भगवी पताका, जी भागवत धर्माची पताका आहे ती घेऊन रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती मुक्कामाला आहे आणि बारामती ओळखली जाते ती कविवर्य मोरोपंतांमुळे। याविषयी सांगते आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी। सुश्लोक वामनाचा, आर्या मयूर पंतांची, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, असं म्हटलंय कविवर्य मोरोपंत यांनी। मोरोपंतांच्या बारामतीमध्ये आज पालखी जी आहे संत तुकाराम महाराजांची ती मुक्कामास आहे। आपण कविवर्य मोरोपंतांच्या या वाड्याच्या बाहेर आहोत। या वाड्याचं नव्याने आता नूतनीकरण करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर कविवर्य मोरोपंत 17व्या शतकातील एक महान कवी होते। त्यांनी आर्या हे छंद साहित्याला दिलं। त्याचबरोबर त्यांनी लिखाण केलेल्या केकावली असेल हे सुद्धा एक महत्त्वाचं मानलं जातं। काव्य प्रकारामध्ये कविवर्य मोरोपंतांचा आपण म्हणूयात की फार मोठा वाटा आहे आणि म्हणूनच त्याच्यामध्ये आपण आर्या असेल, ओवी असेल आणि त्याचबरोबर अभंगवाणी असेल, अशा वेगवेगळ्या काव्य प्रकारांमध्ये आपण जे आहेत कविवर्य मोरोपंतांचं स्थान हे मोठं आहे।
आर्याकार कविवर्य मोरोपंत यांच्या बारामतीमध्ये आपण आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी सिद्धेश्वर मंदिर आपण कविवर्य मोरोपंत जे आहे ते सिद्धेश्वर मंदिरामध्ये बसून सुद्धा त्यांनी आर्याची रचना केलेली आहे. अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे आणि त्यामुळेच कविवर्य मोरोपंत जे आहे त्यांच्या बारामतीचं असलेलं साहित्यातलं महत्त्व सुद्धा फार मोठं आहे. संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा ओवी रचली त्याचबरोबर संत तुकारामांनी अभंगवाणी लिहिली आणि त्याच यामध्ये आपण जर पाहिलं तर कविवर्य मोरोपंतांनी लिहिलेली आर्या एक आगळं वेगळं आपण म्हणूयात की साहित्यातील आणि त्याचबरोबर संत साहित्यातील महत्त्वाचा प्रकार मानला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, बारामती. आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे. हलिमा, तू वारीसोबत आहेस. आज माऊलींच्या पालखीचं निरास्नान झालेलं आहे. तुकोबारायांची पालखी बारामती मुक्कामी आहे, काय सांगशील? संदीप, अवघं वैष्णवजन जे आहे ते आनंदी आनंद असं सगळीकडे वातावरण आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलं जातं. माऊलींची पालखी आज लोणंदमध्ये विसावतीये तर संत तुकाराम महाराजांची पालखी ही आज बारामतीमध्ये आली. बारामती अनेक वैशिष्ट्यांनी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्यामुळे बारामतीतलं स्वागत हे नक्कीच आगळं वेगळं असतं. आपल्याबरोबर सुनेत्राताई पवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. काय सांगाल, आज बारामतीमध्ये तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे, काय म्हणताय बारामतीकर? बारामतीकर तुम्ही पाहिलंच आहे की एवढे उत्साहाने सगळेजण स्वागतासाठी तयार झालेले आहेत. आताच आम्ही वेशीवर पालखीचं स्वागत केलेलं आहे आणि आज इथे मुक्काम आहे. त्यामुळे सर्व बारामतीकर असे माऊलीमय झालेले आहेत आणि जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येकजण पालखीची वाट पाहत आहे, दर्शनासाठी सगळ्यांची ओढ लागलेली आहे आणि तुम्ही पाहताच आज सगळेजण आनंदी आहेत. एकच चिंता सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आता पाऊस पडला पाहिजे आणि सगळी पावसाची वाट पाहत आहेत. काय मग साकडं काय घालतंय आज तुकारामांना? लवकर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी अनेक वर्षापासून गारपिटीने किंवा पाणी नसल्यामुळे त्रस्त झालेला आहे. यावर्षीही तीच अवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी म्हणून आणि जर शेतकरी सुखी असेल तर बळीराजा सुखी असेल तर सर्वजण सुखी असणार आहेत. म्हणून माऊलींना आम्ही हेच साकडं घालणार आहे की बाबा लवकरात लवकर पाऊस पडू दे. आणि यावर्षी म्हणजे मुख्य म्हणजे आषाढ महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सिंहस्थ कुंभमेळा पण आहे आणि ही पालखीचं आगमन आमच्या बारामतीत झालं, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण अतिशय आनंदी आहोत. आणि आपण पाहतात सगळीकडे सगळेजण जल्लोष आहे तो सगळ्या वारकऱ्यांचा आहे आणि बारामतीमध्ये पण सगळे वारकरी झालेले आहेत. सगळेजण दिसत आहेत आपल्याला. इथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी चोरातील प्रमुख सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि हा वेगळा जो सोहळा आहे बारामतीमध्ये सुद्धा रंगणार आहे. संदीप, अगदी हलिमा, प्रत्येक जणाची हीच अपेक्षा आहे की आता राज्यामध्ये पाऊस पडला पाहिजे आणि ज्ञानोबा तुकोबांच्या पायावर प्रत्येक जण हेच मागणं मागताना दिसतोय. हलिमा, तू आपल्यासोबत अशीच राहा. भेटी लागी जीवामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. वारी ज्या गावातून जात असते त्या गावातील गावकरी पिठलं भाकरीची शिदोरी मानाच्या दिंड्यांना देतात आणि ही प्रथा पहिल्यापासून चालत आली आहे. याबद्दलच सांगते आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची असं म्हटलं जातं आणि प्रत्येक गावातून जेव्हा पालखी येते तेव्हा तो गाव जे आहे ते पूर्ण उत्साहपूर्ण असतो. त्या मातीमध्ये जे कुंपणं आहेत आणि ज्या मातीमधून होणारी कंपनं म्हणूयात आपण, ती सगळी माऊलींसाठीची असतात. या गावामधून अनेक प्रथा जपल्या जातात. त्यापैकीच एक प्रथा आपण इथे पाहतोय की शिदोरी जी आहे ती प्रत्येक गावातून वारकऱ्यांना दिली जाते. हा एक मान आहे आणि ही एक प्रथा सुद्धा असते. ती नेमकी काय आहे आपण जाणूया. तर इथे आपण पाहतोय की गावातील अनेक मंडळी आलेली आहे, शिदोरी घेऊन ती आलेली आहे आणि मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्यांना ही शिदोरी वाटप जी आहे ती केली जाते. आता अनेक सोयी सुविधा आल्यात, मात्र पूर्वी असं नव्हतं. त्याच्यामुळे अनेक जण आपल्या बरोबर जे काही अन्न असेल ते स्वतःबरोबर घेऊन जायचे. मात्र गावकऱ्यांना याची जाणीव असायची आणि म्हणूनच वारकऱ्यांच्या जेवणाची जी आहे सोय केली जायची, आतिथ्य केलं जायचं. ती नेमकी काय प्रथा आहे आपण जाणूयात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. ही नेमकी काय प्रथा आहे? आपण आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं आतिथ्य करतो, तशीच ही प्रथा आहे का? त्यामागे नेमकं काय तत्व दडलंय? काय एवढं मला सांगू नाही. परंपरा आहे, वारकरी येतात. पूर्वीपासूनची जी आपापल्या खांद्यावर पडशी म्हणजे पिशवी, आता फार झालं बॅग, सबनम अशी घेतली जाते. पण पूर्वी वारकरी पडश्या घ्यायचे, खांद्यावर पताका, टाळ आणि आपल्याबरोबर जिथे जाल तिथं. आता आपण एवढं सगळं वागू शकत नाही 18 दिवसाचं खाणं. बरोबर. म्हणून हे अन्नदान आहे, त्या स्वरूपातनं आम्हाला हे मिळतं. कसं केलं जातं? आपल्या ऐपतीनुसार केलं जातं काय नेमकं? असं गरीब ऐपतीनुसार
आपल्या ऐपतीनुसार. आमचे जरी तिथे 500 वारकरी असले आणि तुम्ही जरी 1-2 माणसाचं जेवण आणलं, 5 माणसाचं जरी आणलं तरी आम्ही समाधान मानून तेच सर्वांना वाटून मोकळं होतो. बरोबर. आणि त्याच्यासाठी आपण म्हटलं पूर्वी साठा केला जायचो, कणग्यांमध्ये धान्य साठवलं जायचं आणि त्याच्यानंतर ना शिदोरी तयारी केली जायची. गावात पालखी आली की त्याचं स्वागत केलं जायचं. एक आगळीवेगळी प्रथा जी आहे ती आपण इथे पाहतोय आणि प्रत्येक गावातून ही प्रथा जी असते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ती जपली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, नीरा. आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे. हलिमा, आपण बघितलं की एकंदरीतच वेगवेगळ्या परंपरा आहेत. गावकरी वारीचा मुक्काम असेल, पालख्यांचा मुक्काम असेल तर गावकरी आनंदात असतात आणि एकंदरीतच त्या गावचं वातावरण जे आहे मुक्कामाच्या भक्तिमय अशा प्रकारचं असतं. आता तू बारामतीमध्ये आहेत, बारामतीमध्ये सुद्धा भक्तिमय झालेली आहे, काय सांगशील? संदीप, आत्ताच पालखीचं आगमन बारामतीमध्ये झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही लोणंदच्या मुक्कामी आहे. आपल्या सगळ्यांना कळालेच आहे की लोणंदच्या मुस्लिम बांधवांनी रमजान ईद जी आहे ती दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं कौतुक आत्ताच समाज आरतीमध्ये झालेलं आहे. राजभाऊंनी ते केलेलं आहे, राजभाऊ चोपदारांनी ते केलेलं आहे. त्याच्यामुळे वारी अनेक अर्थाने त्याचा अनुभव सुद्धा मी घेते. आपल्याबरोबर तुकाराम महाराजांचे पालखीचे सोहळा प्रमुख आहेत अशोक महाराज मोरे आपल्याबरोबर. आपण जरा त्यांच्याशी बोलूयात. रामकृष्ण हरी माऊली. आणि अनेक वेगवेगळ्या अर्थांनी वारी जे ती समृद्ध आहे. खरं एवढे संतजन एकत्र येतात, त्यांचा सहवास, त्यांच्या ओव्या, त्यांची भजनं, एक आगळा वेगळा अनुभव असतो. तुम्हाला नेमकं काय अनुभूती घडत असते या सगळ्या मार्गावर? संतांचे संगती मनुमार्गती आकाळा श्रीपती येणे बनते. रामकृष्ण वाचा भावजीवाचा आत्मशिवाचा रामजप. आज ह्या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जवळजवळ 3 ते 4 लाख लोक आज बारामतीमध्ये विसावले आहे आणि बारामतीमध्ये हा सोहळा झाला आनंदमय वातावरणामध्ये. आनंदाचे धुई आनंदाचे अंग, आनंदाचे तरंग आनंदाचे, अशा आनंदमय वातावरणामध्ये बारामतीमध्ये सगळ्या पालखी सोहळा विसावल्यानंतर आज बारामतीतलं वातावरण एवढं आनंदमय झालेलं आहे, भक्तिमय झालेलं आहे आणि प्रसन्न झाले. स्वच्छ वारी, सुंदर वारी, स्वच्छ वारी ह्या वर्षी आमची वारीची संकल्पना आहे आणि या वारीमधला जो काय आनंद आहे या प्रत्येक वारकऱ्याला मिळावा, त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तगणाला मिळवला आणि त्या गावात विसरलेल्या माणसाच्या पेक्षा त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या माणसांना मिळावा. आज या ठिकाणी सुमित्राताई पवारांनी या ठिकाणी पालखी सोहळ्याचं ज्या टायमाला पालखीचं आगमन झालेलं आहे बारामतीमध्ये त्या टायमाला पालखीचं स्वागत केलं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर शारदा प्रालंगामध्ये आज त्यांचे जे काही सहकारी आहे त्यांचं तन मन धन या पालखीचं स्वागत करून आनंदमय वातावरण. समाज महाराज पालखीच्या स्वागतासाठी आसुसलेला असतो आणि त्यामुळे एक वेगळीच आनंद लहर जी असते ती सगळेजण अनुभवतात. संदीप, धन्यवाद हलिमा, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की प्रत्येक जण वारीमय झालेला असतो, पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो. आपण प्रत्येक बातमी वारीची बघणार आहोत. आता एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे वारीमध्ये असलेल्या हिंदू मुस्लिम बंधुभावाची. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. लोणंदमध्ये गुरुवार आणि शुक्रवार असा 2 दिवसांचा पालखीचा मुक्काम असणार आहे आणि शनिवारी ज्या दिवशी पालखी लोणंदहून मार्गस्थ होणार त्या दिवशी रमजान ईद आहे. मुस्लिम बांधवांचा हा सण आहे. पालखीचं स्वागत करण्याकरिता आणि बंधुभाव जपण्याकरिता पालखीच्या मुक्कामाच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय लोणंदमधल्या मुस्लिम बांधवांनी घेतलाय. त्याबरोबरच रमजान ईदही शनिवारी साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय आणि रमजान ईद आता रविवारी साजरी केली जाणार आहे. मांसाहाराच्या दृष्टीने की पालखी सोहळ्यात पावित्र्य जपावं वारकरी संप्रदायाचं हा विषय डोक्यात ठेवून आमच्या समाजाने, आमच्या ट्रस्टींनी हे सोहळा आमचा ईदचा कार्यक्रम रविवारी करण्याचा निर्णय केलेला आहे. पालखी जेव्हा लोणंदमध्ये येते तेव्हा जे आहे की लोणंदच्या कुठल्याच गावात म्हणजे गावातल्या कुठल्याही घरात मांसाहार हा होत नाही. ते त्यांच्यावर ते हे करतात आणि आम्ही बी असं ठरवलं की सणाच्या दिवशी आमच्याही घरात हे मांसाहार होऊ नये. सणा दिवशी आमच्या घरात मांसाहार होऊ नये कारण माऊलीची प्रतिष्ठा आणि जे हे आहे ते राखलं जावं त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. यावर्षीची जे वारी आहे त्यामध्ये सर्वसाधारणपणे एक 25 ते 30% वाढ आहे. ते वाढ गृहीत धरून वारकऱ्यांच्या सोयी सुविधासाठी सर्वतोपरी व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. वारीचा जो प्रमुख मार्ग आहे त्या मार्गचे सर्व खड्डे किंवा साईड पट्टी व्यवस्थित करण्यात आलेले आहेत. भेटी लागी जीवामध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत.
वारीमध्ये प्रत्येक वारकरी, वारी मार्गावरील गावकरी सर्वजण आपापल्या परीने सेवा करत असतात. ती सेवा अनेक प्रकारची असते. राजश्री जुन्नरकर ही एक तरुणी आपल्या रांगोळीच्या माध्यमातून ही सेवा करते. प्रत्येक मुक्कामी पालखी उतरणाऱ्या जागी राजश्री सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढते. राजश्रीशी गप्पा मारल्यात आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशीने. ज्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं स्नान होतं आपण ते पाहतोय, इथं अतिशय देखणी अशी ही रांगोळी काढण्यात आलेली आहे. अनेक रंगसंगतींची ही रांगोळी आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं एक आगळ्यावेगळी रंगसंगती या रांगोळीला तर तिने दिलेलीच आहे. पण त्याचबरोबर दरवर्षी वारीमध्ये एक सेवा म्हणून ती प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढत जाते. राजश्री आहे आपल्याबरोबर. ती आता सध्या व्यस्त आहे रांगोळी काढण्यामध्ये. आपण पाहतोय शेडिंग आणि ती खूपच छान केलंय. राजश्री, अनेक वर्षांपासून तू वारीमध्ये सहभागी होतीये. नेमकं वारीमध्ये सहभागी होणं आणि एकदम पटापट रांगोळी काढत जाणं हे कसं होतं? मी आणि माझे पप्पा येतात पालखीला. 4 वर्ष झाले मी सेवा करतो. पूर्ण आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आपण रांगोळीच्या पायगाड्या घालतो माऊलींच्या पालखीपुढे. पूर्ण रस्त्याने आपण ही रांगोळी काढतो आणि ह्या रांगोळीसाठी आपण 3.5 टन रांगोळी आणि 400 किलो कलर वापरतो. आणि काय तुला अनुभव काय येतात आणि हे जे भावपूर्ण तू सगळं करतेस, पण हे करत असताना एखादा अनुभव जो तुला या 4 वर्षांमध्ये आला, तुला सांगावं असं वाटेल असं रांगोळीशी संबंधित असेल, एक कलात्मक पद्धतीनेची ही सेवा तू करते? अनुभव नाही सांगता येणार. मी पण जस्ट पहिली साधी रांगोळी काढत होते. मी पालखीला तेव्हापासून स्पीड वाढलं, प्रॅक्टिस भरपूर झाली. परत डिझाईनचं टेक्निक कळालं. शिवाय माऊलींची सेवा करायला मिळते हे माझं भाग्य आहे. पहिली गोष्ट की माऊली, मी काढलेल्या रांगोळीवरून माऊली तर जातातच, शिवाय जे लाखो वारकरी जातात ना त्यांच्यातून सुद्धा माऊलींच्या रूपाने कोणीतरी ती रांगोळी तोडत असेल. बरोबर आहे तुझं, पण तू हे खूप महत्त्वाचं बोललीस की दरवर्षी सराव होत गेला आणि त्यामुळे रांगोळी तिचं स्पीड वाढलं. याचाच अर्थ याच्या मागे आपण जर पाहिलं, वारी दरवेळेस जर तुम्ही करत राहिला, तुम्ही भले 45 वर्ष केली असेल, 50 वर्ष, पण प्रत्येक वर्षी वारी केल्यानंतर ती आणखीनच जास्त कळत जाते आणि त्याचा अर्थ हा कळत जातो. त्याच पद्धतीने कलात्मक पद्धतीने केलेली ही सेवा जी आहे ती माऊलींच्या चरणी नक्कीच अर्पण होते आणि आपल्या सगळ्यांनाच एक संदेश सुद्धा यातून मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, नीरा. वारीची बातमी, प्रत्येक बातमी वारीची जी आहे ती आपण भेटी लागी जीवामध्ये पाहणारच आहोत. आज इतकंच. पहा फक्त IBN लोकमत.